नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. जर तुमची सेकंड इनिंग सक्सेसफुल व्हायची असेल किंवा नुसतं सेकंड इनिंगच सक्सेसफुल व्हायची असं नाही म्हणता येणार मला, तुमचं जर सेव्हिंग्स अजूनही वाढवायचं असेल किंवा सुरक्षित ठेवायचं असेल तर हेल्थ इन्शुरन्स खरंच फार गरजेचं आहे. गणित थोडंसं चुकल्यासारखं वाटतंय का? नाही. हे कसं गणित आहे हे आज आपल्याला समजून सांगण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्समधल्या सगळ्या गोष्टी जी गुपितं आहेत ते सगळं उलगडून सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सौरभ गिजरे सर. ते इन्व्हेस्ट ॲश्युअर या कंपनीचे CEO आहेत आणि त्यांचा 22 वर्षाचा जो काही अनुभव आहे या क्षेत्रातला, तर त्या क्षेत्रामध्ये त्यांनी 22 वर्षामध्ये हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स आणि LIC किंवा लाईफ इन्शुरन्स सारख्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स त्यांच्याकडे आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हेल्थ इन्शुरन्सबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण माहिती ऐकून घेणार आहे. चला तर मग भेटूया आपण सौरभ गिजरे सरांना. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर, आज आपण हेल्थवर बोलणार आहोत, हेल्थ इन्शुरन्सवर बोलणार आहोत. नक्कीच. ऍक्च्युली हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? हेल्थ इन्शुरन्स जर मी अगदी साध्या सोप्या भाषेत जर आपल्या लोकांना सांगायचं म्हणलं तर तुम्ही किंवा तुमच्या परिवारातली एखादी व्यक्ती जेव्हा दवाखान्यामध्ये ऍडमिट होते कुठल्याही ट्रीटमेंटसाठी, तर त्याचा खर्च जो आहे तो जर परस्पर फेडला जाईल अशी जी काही व्यवस्था इन्शुरन्समध्ये आहे त्याला आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणतो. पण सर, खरंच या हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे? 100% आहे. विचार करा की तुम्ही एखाद्या कार्यक्रमामध्ये आहात, अचानक तुमची तब्येत बिघडते, तुम्हाला तुमचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार दवाखान्यामध्ये घेऊन जातात. तिथे पोहोचल्यानंतर हॉस्पिटलकडनं तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे पॉलिसी आहे का? हो, खरं. तर ह्या लेवलला जर हा गरजेचा विषय आहे तर माझ्या मते प्रत्येकाकडे हेल्थ इन्शुरन्स हा असलाच पाहिजे. पण सर, लोक हा इन्शुरन्स घ्यायला घाबरतात किंवा घेत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये न्यू जनरेशन असू देत किंवा कोणीही असू देत, बरोबर, कारण मला काही होत नाही तर मी का पैसे म्हणजे फुकट घालवावे असंच शब्द असतात किंवा व्यर्थ खर्च आहे हा. करेक्ट आहे. तर का घाबरतात हे लोक? माझ्या दृष्टीने तुम्ही विचार केला तर 2 कारण आहेत. पहिलं जे तुम्हीच उत्तर दिलं की मी तर आजारी पडणारच नाही आहे, मग हा तुमचा 20, 25, 30, 40 हजाराचा दरवर्षीचा खर्च मी का करू, हा पहिला मुद्दा येतो. मग ते पैसे मी इतर ठिकाणी गुंतवून त्याच्यावरती जर 2 पैसे मिळवता आले तर त्याच्याऐवजी ते मेडिक्लेमचा प्रीमियम मी का भरावा, हा पहिला. दुसरा, बऱ्याच ठिकाणी म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा लोकांशी बोलतो तर त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी उत्तर असं मिळतं की नाही, कंपनीचा मेडिक्लेम आहे. मग कंपनी खर्च करते तर त्याच्यासाठी मी परत दुसऱ्यांदा खर्च का करू? बरोबर. तर माझ्या मते कदाचित ह्या 2 गोष्टींमुळे, कारण थोडीशी प्रत्येकाची मानसिकता आज अशी आहे की मी आजारी पडणारच नाहीये, मला दवाखान्यात जायची गरजच पडणार नाहीये आणि त्याच्यासाठी माझी कंपनी आहे पडलीच तर, म्हणून कदाचित लोक या विषयाकडे थोडीशी टाळाटाळ करतात. पण आता जसं आपण बोललो की कंपनीचं आहे म्हणून मी घेत नाही, पण हे खरं चूक आहे की बरोबर आहे की कंपनीचा असताना घ्यावा की न घ्यावा? माझ्या मते कंपनीने त्यांचं काम केलेलं आहे जर त्यांनी तुमच्यासाठी मेडिक्लेम केलेला आहे तर, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे असं मी म्हणेन. तात्पुरती मी यासाठी म्हणतो की एक एक्स इन्शुरन्स कंपनी आहे, त्याचा तुमच्या वाय कंपनीशी एक एग्रीमेंट झालेला आहे की आम्ही तुमच्या ह्या 200-500 लोकांसाठी एक इन्शुरन्स देणार. पण ही कदाचित 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठीची ही संभावना आहे. ती इन्शुरन्स कंपनी किंवा तुमची कंपनी दोघांपैकी कोणीही हे अग्रीमेंट मोडू शकतं आणि ज्या दिवशी हे अग्रीमेंट मोडलं जातं तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा कव्हरेज अक्षरशः 0 होतं. मग ह्या केसमध्ये कंपनीचा इन्शुरन्स असताना तुम्ही एक वैयक्तिक इन्शुरन्स जर आधीच घेऊन ठेवलेला असेल तर ही घटना घडल्यानंतर तुमचा इन्शुरन्स सर्वतः 0 होत नाही. किंवा समजा तुम्ही नोकरी बदलली, तुम्ही दुसऱ्या कंपनीत गेला, आता ही कंपनी देत होती म्हणून ती कंपनी तुम्हाला मेडिक्लेम देईलच असं नाही. त्यामुळे कंपनीचा मेडिक्लेम जरी आज तुम्हाला मिळत असला तरी तुम्ही तुमच्यासाठी एक पर्सनल इन्शुरन्स घेणं हे कधीही ऍडवायझेबल आहेच. सर, आता जसं आता आपण म्हणलं की कंपनी बदलली तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये काय असतं की पेरेंट्स पण, आई वडील पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. बरोबर.
पण मग अशा वेळेला की मुलांच्या ह्याच्यात इन्क्लूड आहेत आई वडील, तरी पण आई वडिलांचा वेगळा असावा की जसं कंपनी बदलल्यावरती जो प्रॉब्लेम येतोय? हा, आता परत दोन भाग, जे मगाशी म्हणलो तसं की ही कंपनी तुमच्या आई वडिलांसकट तुम्हाला इन्शुरन्स देते आहे, हो, म्हणून पुढची कंपनी जी तुम्ही तिथे जाणार ती सुद्धा तुमच्या आई वडिलांना त्याच्यात कव्हर करेलच असं नाही. पहिला भाग. हो. अलीकडच्या काळामध्ये मी काही कंपन्या अशा पण बघितलेल्या आहेत की साधारण एक 6-7 वर्षांपूर्वी नोकरदार, त्याची बायको, मुलं, आई वडील सगळ्यांना इन्शुरन्स होता. बर. 2 वर्षांनी सिच्युएशन अशी आली की कंपनीने ऑप्शन दिला की जर आई वडील इन्क्लूड करायचे असतील तर त्याचा हप्ता तुम्ही सेपरेटली भरायचा. तुमचा कंपनी भरेल. हा. आई वडिलांना जर तुम्हाला ठेवायचं असेल तर त्याचा हप्ता तुम्हाला सेपरेट भरावा लागेल. बर. कदाचित कालांतराने अशी पण सिच्युएशन येऊ शकेल की कंपनी म्हणतील नाही, तू आमचा एम्प्लॉई आहेस, तू आणि तुझी फॅमिली, बायको आणि मुलं एवढीच आमची जबाबदारी आहे. तर आई वडिलांच्या हेल्थ कंडिशन नुसार किंवा आई वडिलांच्या वयानुसार हा विचार केला गेला जावा की त्यांच्यासाठी स्वतंत्र पॉलिसी असावी का नसावी, असं माझं मत आहे. म्हणजे प्रत्येक सिच्युएशन वाईज आपण करू शकतो. बरोबर. सर, आता हा जो हेल्थ इन्शुरन्स आहे हा कितव्या वर्षापासून सुरू करावा? म्हणजे नोकरी लागली तिथून करावा की फॅमिलीमध्ये तर असतोच म्हणजे, पण सेपरेट जो आहे इंडिव्हिज्युअल प्लॅन्स ज्याला म्हणतो आपण, तर तो किती वर्षापासून सुरू करावा? साधारणतः म्हणजे मी असं लोकांना सांगतो की तुमची मुलं समजा 18 किंवा 18 पेक्षा कमी असतील तर ती तुमच्या पॉलिसीमध्ये इन्क्लुडेड आहेत. किंवा आपण उलटा विचार करू की आज माझं वय एक 20-22 आहे, शिक्षण संपले, मी आता नोकरी शोधतो आहे. नोकरी सुरू झाली तर पॅरलली इररेस्पेक्टिव्ह माझी कंपनी मला मेडिक्लेम देते आहे का नाही, मी माझा एक स्वतंत्र मेडिक्लेम घ्यावा माझ्या एकट्यापुरता. कालांतराने लग्न झालं, बायको आली, मग तोच मेडिक्लेम मी दोघांसाठी वाढवू शकतो. मुलं झाली, फॅमिली तयार होते. तर हे ग्रॅज्युअली केलं जावं, पण सुरुवात याची नक्कीच पहिल्या नोकरीपासून व्हायला पाहिजे आणि फार गरजेचंही आहे. 100%. म्हणजे मला असं वाटतं की हेल्थ इन्शुरन्स काढला की कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपली जी सेव्हिंग आहे ती सुरक्षित राहते, असं वाटतं तुम्हाला? हो पण आणि नाही पण. म्हणजे हो याच्यासाठी की आपण जिथून सुरुवात केली बोलायला की तुम्ही एका फंक्शन मध्ये होतात आणि तुम्हाला दवाखान्यात नेलं, आणि जेव्हा हॉस्पिटलला हे कळतं की तुमच्याकडे मेडिक्लेम नाही आहे, मग तुमचा आजार कुठल्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे मग एक 5 लाख, 10 लाख, 15 लाख डिपॉझिटची अपेक्षा हॉस्पिटल ठेवतं. तुमच्या नातेवाईकाची, तुमच्या फॅमिली मेंबर्सची सगळी धावपळ त्या डिपॉझिट भरण्यासाठी होते. दुसरी गोष्ट, समजा ते डिपॉझिट भरून झालं तरी ज्या पद्धतीने तुमची ट्रीटमेंट पुढे जाणार आहे तो प्रत्येक वेळेचा खर्च तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला तो पे करत जावा लागतो. बरं, तुम्ही प्लॅनिंग करताना तुम्ही मुलांची शिक्षण प्लॅन करता, त्यांची लग्न प्लॅन करता, पण असं आजार पण कोणी प्लॅन नाही करत की बाबा मी एक 10 वर्षांनी आजारी पडलो तर मी त्याच्यासाठी आजपासून एक सेव्हिंग अकाउंट वेगळं काढलं पाहिजे की हा रे बाबा जर झालं ना तर काय नाही, त्या खात्यात जायचं, पैसे काढायचे आणि हॉस्पिटलला पैसे भरायचे. असं प्लॅनिंग कोणीच करत नाही. मग तुम्ही काय करता, जे तुम्हाला पैसे अवेलेबल असतील, मग ते कदाचित तुम्ही मुलीच्या लग्नासाठी ठेवले असतील, ते तुम्ही मोडाल आणि हॉस्पिटलचं बिल भराल. शिक्षणाची फी म्हणून काही पैसे तुम्ही बाजूला टाकले असतील ते तुम्ही मोडाल. म्हणजे तुमच्याच प्रश्नाकडे येतो की तुमचं जे सेव्हिंग तुम्ही तयार केलेलं आहे वेगवेगळ्या कारणांसाठी, ते फक्त आणि फक्त तुमच्याकडे आज एक मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स नाही म्हणून तो इथे तुम्हाला खर्च करावा लागतो. तर आपली जी कंपनी आहे या कंपनीतर्फे काय काय आपण सेवा पुरवता हेल्थ इन्शुरन्स साठी? कंपनी सुरुवातीपासून, मी आणि माझी कंपनी आम्ही सुरुवातीपासून एका गोष्टीवरती खूप प्रामुख्याने काम करतो, म्हणजे आम्ही कस्टमर फर्स्ट या फिलॉसॉफीवरती काम करतो. पॉलिसी विकणं किंवा 2 पैशांचा प्रीमियम मिळवणं हे माझं किंवा कंपनीचं उद्दिष्ट कधीच नव्हतं आणि कदाचित कधीच नसणार आहे. आमचं काम त्या माणसाला भेटल्यानंतर त्याची हेल्थ इन्शुरन्सची गरज काय आहे, असल्याचे त्याला बेनिफिट्स काय आहेत, नसल्याचे त्याला तोटे संभाव्य काय आहेत याची जाणीव करून देणं, त्याची गरज समजून घेणं, त्याच्या समोर विविध वेगवेगळ्या कंपन्यांचे त्याला सुटेबल असलेले 3-4 पर्याय त्याच्या समोर ठेवणं आणि त्यातनं त्याला तो योग्य पर्याय निवडायला मदत करणं. परत मी सांगतो, मदत करणे. आम्ही त्याला कधीच सांगत नाही की तू ही पॉलिसी घे, ही तुझ्यासाठी चांगली आहे, कारण मी तुला सांगतोय की ही तुझ्यासाठी चांगली आहे. पण मग हे त्यांना सिलेक्ट करायला कशी तुम्ही मदत करता? मदत म्हणजे मी त्यासाठी सांगतो की आम्ही म्हणजे खूप बेसिक प्रश्नांपासून आम्ही सुरुवात करतो की उद्या समजा तुम्हाला एक हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे,
हा. तर त्या पॉलिसीनी तुम्हाला मेडिक्लेम बद्दल किंवा हेल्थ इन्शुरन्स बद्दल फारशी माहिती नाहीये, नाही. मान्य आहे. हम्म. पण त्या पॉलिसीनी तुमच्यासाठी नक्की काय केलं पाहिजे, म्हणजे सजेशन्स तुमचे असणार. मी त्यांना पहिले विचारतो की आज आपण एक पॉलिसी समजा तुमच्यासाठी घ्यायचं ठरवलं, तर त्या पॉलिसीनी तुमच्यासाठी काय काय केलं पाहिजे, त्या पॉलिसीकडनं तुमच्या अपेक्षा काय काय आहेत. मग तो त्याची एक अपेक्षांची यादी सांगतो की त्यांनी परस्पर बिल भरलं पाहिजे, त्यांनी मला चेकअप दिला पाहिजे, त्यांनी माझं हे केलं पाहिजे, त्यांनी माझं ते केलं पाहिजे. मग ते आम्ही त्याच्या अपेक्षांची एक यादी तयार करतो. मग साधारण त्याला हे विचारतो की बाबा रे, हे सगळ्या अपेक्षा जर आपण उद्या पूर्ण करायच्या ठरवल्या, ऑब्व्हियसली याच्यासाठी आपल्याला पैसे भरायचे आहेत. हो. मग त्याची तुझी साधारण किती पैसे भरण्याची मानसिकता आहे, तुला प्रीमियमचा अंदाज नाहीये, पण एक ढोबळ तुझे अंदाज काय आहे. या गोष्टींची सांगड घातल्यानंतर मग आपल्याकडे पर्याय तयार होतात की माझ्या ह्या कंपनीचा हा प्रॉडक्ट जो आहे ना, तो ह्याच्या रिक्वायरमेंटच्या जवळपास जातोय आणि थोडाफार त्याच्या बजेटमध्ये पण बसतोय. असे मग आपण 3-4 पर्याय निवडतो. मग त्याला ते पर्याय समजावून सांगतो. बरं, बरेच वेळेला काय होतं की काही प्रमाणामध्ये लोकांच्या अपेक्षा या थोड्या गरजेपेक्षा जास्त पण असतात. म्हणजे आता आम्ही पैसे दिले म्हणजे त्या कंपनी माझ्यासाठी सगळंच केलं पाहिजे. मग ती कंपनी सगळंच का करू शकत नाही, कुठल्या एक्सटेंट पर्यंत ती करू शकते, ह्या सगळ्या गोष्टींची आपण त्यांना जाणीव करून देतो. आणि मग त्यातल्या त्यात त्यांना जो योग्य वाटेल तो पर्याय आपण त्यांना सांगतो की आपण ह्याच्याबरोबर म्हणजे त्यांची काय नीड आहे. आता याच्यामध्ये जे आपण म्हणतो की त्या नीड प्रमाणे तुम्ही त्यांना सजेस्ट करता बरोबर की कुठली पॉलिसी घ्यायची. बरोबर. पण याच्यामध्ये येतो ते घेतल्यानंतर वेटिंग पिरियड. कारण जसं आता आपण बोललो, लोकांच्या अपेक्षा वाढतात की मला डोळ्याचं ऑपरेशन करायचंय की लगेच कंपनीनी मला पैसे दिले पाहिजे. बरोबर, अशी लोकांची अपेक्षा आहे. बरोबर. तर तो वेटिंग पिरियड प्रत्येक ह्याला असतो. हो, काही स्टँडर्ड आपण असं म्हणू, म्हणजे इंडस्ट्री स्टँडर्ड असं म्हणू. कुठलीही कंपनी, कुठलाही प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही इन्शुरन्स जेव्हा तुम्ही घेता, तर ऍक्सिडेंट किंवा अपघात सोडून पहिले 30 दिवस हा तुमच्यासाठी कॉमन वेटिंग पिरियड असतो. म्हणजे पहिल्या 30 दिवसांमध्ये आजारपणासाठी तर तुम्हाला कुठलाच क्लेम करता येत नाही. परत सांगतो की ते जर अपघातामुळे झालं असेल तर त्याला अपवाद आहे. म्हणजे अपघात झालेला तुम्ही दुसऱ्या दिवशी पण क्लेम करू शकता. दुसरे काही स्टँडर्ड वेटिंग पिरियड्स आहेत. तुम्ही जर म्हणलं डोळ्यांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन आहे, गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन आहे, किंवा हर्नियाचं आहे, स्टोनचं आहे, तर याच्यासाठी इंडस्ट्रीमध्ये सर्वमान्य 2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं प्रॉडक्ट घेतलं तरी याच्याशी रिलेटेड क्लेम तुम्हाला पहिली 2 वर्ष करता येत नाही. पॉलिसी करत असताना तुम्हाला एखादं आजारपण आत्ता नुकतंच होऊन गेलेलं आहे, किंवा एखाद्या आजारपणाची तुमची ट्रीटमेंट चालू आहे, किंवा तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, डायबिटीजचा त्रास आहे, मग ह्या गोष्टींसाठी काही कंपन्या 3 वर्ष आणि काही कंपन्या 4 वर्ष तुम्हाला वेटिंग पिरियड्स लावतात. म्हणजेच काय की त्या आजाराशी रिलेटेड कुठलाच क्लेम पॉलिसी घेतल्यापासून 3 किंवा 4 वर्षापर्यंत तुम्हाला दिला जात नाही. तर हे जेव्हा आम्ही एखाद्याशी पॉलिसी म्हणजे आपण पॉलिसी पर्यंत पोहोचलो की आता आपण हा पॉलिसी घेणार आहोत, तर ह्या पॉलिसीमध्ये काय काय गोष्टी कव्हर होतात, काय काय गोष्टी कव्हर होत नाहीत, काय काय गोष्टींचे, जसं मगाशी मी म्हणलो, वेटिंग पिरियड्स आहेत, आणि काय गोष्टी कधीच कव्हर होत नाहीत, या संपूर्ण गोष्टीची आपण त्याला माहिती करून देतो. म्हणजे तो एखादा क्लायंट तुमच्याकडे आल्यानंतर त्याची माहिती घेतल्यानंतर दुसरी स्टेप तुमची आहे की त्याच्यात काय इन्क्लूड आहे आणि काय इन्क्लूड नाहीये याची मी कदाचित तिसरी म्हणेन, म्हणेन कदाचित. दुसरी आपण प्रॉडक्ट फायनल केलं, ओके, आणि मग तिसरी आपण त्याला ही जाणीव करून देतो की याच्यामध्ये नक्की तुला काय काय मिळणार आहे. म्हणजे तिसऱ्या पायरीमध्ये आपण हे करतो, हे सगळं सांगतो. आता याच्यामध्ये जे आहे वेटिंग पिरियड आपण बोलतोय त्याच्याबद्दल, तर मॅटर्निटीमध्ये किती वेटिंग पिरियड असतो? मॅटर्निटीमध्ये मॅडम आता थोडंसं काय झालेलं आहे ना की कंपनी स्पेसिफिक काही काही गोष्टी थोड्या बदललेल्या आहेत. सर्वसाधारणपणे पॉलिसीमध्ये नवरा बायको ज्या तारखेपासून दोघं इन्क्लुडेड असतील त्यानंतर 2 वर्ष किंवा 24 महिने त्याच्यानंतरच्या ज्या प्रेग्नन्सी आहेत त्या याच्यामध्ये कव्हर होतात. आता अलीकडे काही कंपन्या याला बायबॅक ऑप्शन द्यायला लागल्या आहेत. म्हणजे तुम्ही 2 वर्षाचे प्रीमियम्स एकदम भरा आणि प्रेग्नन्सीचा वेटिंग पिरियड 1 वर्षावरती कमी करून घ्या. किंवा काही कंपन्यांकडे ज्यांच्याकडे 3 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे, तर तुम्ही 3 वर्षाचे पैसे एकदम भरा, वेटिंग पिरियड 12 महिन्यावरती आणा. म्हणजे ही पण सवलत कंपन्या आता काही प्रमाणामध्ये द्यायला लागलेल्या आहेत. पण मग आता हे वेटिंग पिरियड जे आहे, हे वेटिंग पिरियड पर्यंत आपण पोहोचलो, परंतु हे वेटिंग पिरियडच्या आधी जर समजा काही ऑपरेशन झालं किंवा काही झालं तर कंपनी कुठल्याच प्रकारचे नाही, हा जो वेटिंग पिरियड आहे आपण प्रेग्नन्सी बद्दल बोललो.
नाही, याच्या आधीचं जो आहे आपण बघितलं डोळ्यांसाठी वगैरे. हा, जर 2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे आणि पॉलिसीला आता 1च वर्ष झालं आहे, दुसरं वर्ष सुरू आहे आणि जर माझा क्लेम आला तर कंपनी क्लेम नाही देत. म्हणजे बाकी कुठल्याच याला देत नाही, फक्त प्रेग्नन्सीसाठी जे आहे म्हणजे मॅटर्निटीसाठी जो आहे तर तो त्यांनी थोडीशी आपल्याला सवलत दिलेली आहे. सर, आता हा आपण इथपर्यंत आलो, पण जेव्हा तो फॉर्म भरला जातो तर तेव्हा मेडिकल टेस्ट पूर्वी व्हायची, तर ती आता होते का? 50 वयापर्यंत आजकाल नाही होत. 50 वयाच्या पुढे किंवा 50च्या आत पण तुमची एखादी जर सिरियस काही किंवा क्रिटिकल काही मेडिकल हिस्ट्री असेल आणि कंपनीला हे जाणून घ्यायचं असेल की आज त्याची नक्की तुमची कंडिशन काय आहे, म्हणजे मी 10 वर्षापूर्वी आजारी होतो, मी सांगतोय की मला आता त्याचा काहीच त्रास नाहीये, पण कंपनीला जर ते आज त्याची परिस्थिती काय हे जाणून घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये मग काही वेळेला कंपनी मेडिकल टेस्ट मागतात, पण सहसा 50 वयापर्यंत कंपन्या मेडिकल करत नाहीत. म्हणजे तसेच हेल्थ इन्शुरन्स दिले जातात. हा, कारण इन्शुरन्सचा म्हणजे लाईफ असेल किंवा हेल्थ असेल, ॲटमोस्ट गुड फेथ ह्या बेसिसवरती आपण काम करतो की तुम्ही जी माहिती मला सांगणार आहात ऍज अ क्लायंट, मी इन्शुरन्स कंपनी आहे, मी तुमच्यावरती 100% विश्वास ठेवणार आहे आणि तुम्ही जी माहिती मला देणार आहे त्या आधारेच मी तुम्हाला तुमची पॉलिसी देणार आहे. त्यामुळे ही पहिली तुमची जबाबदारी आहे की तुम्ही 100% खरी माहिती मला दिली पाहिजे. पण मग असं कधी होतं जो क्लायंट आहे तर ते लपवतात एखादा आजार वगैरे? होतात ना, आणि हे बहुतांश वेळेला जेव्हा त्याचा क्लेम नाकारला जातो तेव्हा हे उघडकीस येतं. गंमत आहे, म्हणजे गंमत आपण म्हणूयात माहिती नाही मला, तुम्ही जेव्हा इन्शुरन्स एजंट समोर बसता, माझ्यासमोर बसता, मी तुम्हाला विचारतो आजारपणा आहेत का, तुम्ही सांगता नाही. कधी आजारी होतात का, नाही. कधी ऑपरेशन झालं होतं का, नाही. तुम्ही सगळे रकाने मला नाही सांगता, कारण तेव्हा तुम्हाला असं वाटतं की जर मी हो म्हणलो तर माझी पॉलिसी होणार नाही, पण मला पॉलिसी करून घ्यायची आहे. सो मग मी प्रत्येक रकामध्ये तुम्हाला नाहीचं उत्तर देतो. सुदैवाने दुर्दैवाने तुम्ही हॉस्पिटलाइज होता कुठल्याही कारणासाठी, हीच प्रश्नावली घेऊन तिथला डॉक्टर तुमच्या समोर उभा राहतो की सर कधी आजारी होतात का, कधी कुठली ट्रीटमेंट झाली होती का. आणि मी बघितलेलं आहे, लोक त्या डॉक्टरला, मी 5वीत असताना आंबे तोडताना फांदीवरनं पडलो होतो आणि माझा पाय मोडला होता इथपासूनची इत्थंभूत सगळी माहिती त्या डॉक्टरला देतात, कारण तिथे त्यांना असं वाटत असतं की हे जर मी खरं नाही सांगितलं तर माझ्यावरती कदाचित करेक्ट ट्रीटमेंट होणार नाही. त्यामुळे लोक आठवून छोटी छोटी गोष्ट त्या डॉक्टरला सांगतात, पण त्यांच्या ही एक गोष्ट लक्षात येत नाही की ही दिलेली माहिती शेवटी इन्शुरन्स कंपनीकडे जाणार आहे त्या क्लेम प्रोसेसिंगच्या वेळेला. बरोबर. आणि मग जेव्हा ते दोन्ही प्रश्नावल्या समोर असतील, तुम्ही इन्शुरन्स कंपनीला दिलेली उत्तर आणि तुम्ही त्या डॉक्टरला दिलेली उत्तर, हे उघड दिसतं की तुम्ही खूप गोष्टी लपवलेल्या आहेत. मग इन्शुरन्स कंपनी हे विचार करते की बाबा तुम्हाला मी हे मग का क्लेम का दिला पाहिजे किंवा का तुमचा क्लेम नाकारला जाऊ नये. बरोबर. म्हणजे हे कुठली गोष्ट आपण किंवा क्लायंट हिडन ठेवू नाही जेव्हा आपण क्लेम घेतोय ते. बरोबर. सर, मला सांगा की आता हा आपण क्लेम किती दिवसात करू शकतो? म्हणजे समजा एखादा पेशंट ऍडमिट झालाय तर कंपनीला केव्हा कळवावं? आता कसं आहे, तो पेशंट कशासाठी ऍडमिट झालेला आहे, म्हणजे मुळात मी थोडा अजून एक पावरी मागे येतो की त्याची कंडिशन अशी आहे का की त्याला दवाखान्यात ऍडमिट करूनच त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. जर समजा ती सिच्युएशन असेल तर त्या इन्शुरन्स कंपनीला कळवायचं काम हे हॉस्पिटलच करतं, कारण जेव्हा तुम्ही पेशंटला ऍडमिट करता तेव्हा तुमच्याकडनं ते एक फॉर्म भरून घेतात इन्शुरन्सचा. तो फॉर्म ते इन्शुरन्स कंपनीला पाठवतात अप्रुव्हलसाठी, आणि मग ते इनिशियल अप्रुव्हल आलं की त्यांची बिलिंगची प्रोसेस इन्शुरन्स कंपनीकडे चालू होते. सो ह्या केसमध्ये ऍज अ पॉलिसी होल्डर किंवा ऍज अ क्लायंट तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला काहीच कळवावं लागत नाही. पण ती ट्रीटमेंट अशा पद्धतीची आहे की जिथे तुम्ही खर्च स्वतः करणार आहात आणि नंतर इन्शुरन्स कंपनीकडनं ते पैसे घेणार आहात, त्याला इन्शुरन्सच्या भाषेमध्ये आपण रिएम्बर्समेंट असं म्हणतो. मग त्या केसमध्ये त्या इन्शुरन्स कंपनीला कळवणं ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे, कारण अदरवाईज इन्शुरन्स कंपनीला कळणारच नाहीये की अशा पद्धतीचा क्लेम येऊ घातलेला आहे. बरोबर. तर शक्यतो ज्या दिवशी तुमची ती ट्रीटमेंट ठरते किंवा फायनलाइज होते किंवा तुम्हाला कळतं की बाबा आता आपल्याला ह्या ट्रीटमेंटसाठी ऍडमिट होणार आहोत किंवा ट्रीटमेंट सुरू होणार आहे, त्याच दिवशी तुम्ही इन्शुरन्स कंपनीला ते कळवावं की बाबा अशी अशी गोष्ट घडणार आहे. पण मग हे रिएम्बर्समेंटची सिच्युएशन कधी आणि कसं होऊ शकते? कारण इतर वेळेला तर कॅशलेस असतं. चांगला मुद्दा काढला तुम्ही. काय होतं, म्हणजे बऱ्याच लोकांचं परसेप्शन असं आहे की मी मेडिक्लेम घेतलाय म्हणजे माझा क्लेम कॅशलेसच होणार.
किंबहुना काही लोक आम्हाला विचारतात की सर ही पॉलिसी कॅशलेस आहे का. बर. मग त्यांना सांगावं लागतं की सर पॉलिसी कॅशलेस नसते. हो. कॅशलेस ही एक पैसे मिळवण्याची किंवा पैसे देण्याची व्यवस्था आहे. हो. त्याच्यासाठीची जी बेसिक अट आहे ती अशी आहे की ज्या दवाखान्यात तुमची ट्रीटमेंट होणार आहे तो दवाखाना आणि तुमची इन्शुरन्स कंपनी ह्यांचं अग्रीमेंट आहे का. हो. ज्याला इन्शुरन्स कंपन्या अग्रीमेंट किंवा नेटवर्क हॉस्पिटल म्हणतात. हा. ते जर अग्रीमेंट असेल तर तिथे येणारा तुमचा जो क्लेम आहे तो कॅशलेस पद्धतीने होतो. म्हणजेच काय, इन्शुरन्स कंपनीकडे हॉस्पिटल परस्पर बिल पाठवतात आणि इन्शुरन्स कंपनी त्यांना पेमेंट करते. तुम्हाला मध्ये पेमेंट करण्याची गरज पडत नाही. म्हणजे आपला संबंध तिथे नसतो, पैशांपर्यंत येत नाही, ट्रीटमेंटपर्यंत येतो. बरोबर. पण समजा तुम्ही ज्या दवाखान्यात गेला आहात, आता बरेच वेळा काय होतं, जेव्हा अशी सिच्युएशन येते की लोक सांगतात आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे, तर आम्ही युजली त्यांना नेटवर्क हॉस्पिटल सजेस्ट करतो की तुमच्या भागातलं नेटवर्क हॉस्पिटल हे आहे. पण होतं असं की ते सांगतात नाही आम्हाला अमुक डॉक्टरांकडनंच ट्रीटमेंट करायची आहे. बर. आणि ते डॉक्टर त्या हॉस्पिटलला अटॅच नाही आहेत, ते अमक्या हॉस्पिटलला अटॅच आहेत. पण ते हॉस्पिटल कंपनीच्या नेटवर्कमध्ये नाही आहे, पण तरी आम्हाला ट्रीटमेंट त्याच डॉक्टरची हवी आहे. मग ह्या केसमध्ये तो क्लेम जो आहे तो रिएम्बर्समेंट मध्ये जातो. म्हणजे तुम्ही हॉस्पिटलचं बिल भरता, मग ते पेपर्स तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे देता आणि मग कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देते. हे कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट मधला फरक हे सिच्युएशनल आहे. पण मग अशा वेळेला समजा एखादा बाहेरगावी गेलेला आहे क्लायंट आणि तिथे त्याचा ऍक्सिडेंट दुर्दैवाने झाला किंवा काही अशी परिस्थिती आली, तरी त्या गावाला जर त्यांनी ट्रीटमेंट घेतली तर रिएम्बर्समेंट मिळू शकते. थोडंसं बरं करेक्शन करतो की तो पुण्यातली पॉलिसी आहे आणि पुण्यात ट्रीटमेंट घेतो आहे का पुण्यातली पॉलिसी घेऊन हैदराबादला ट्रीटमेंट घेतो आहे, ह्याचा कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंटशी संबंध नाही आहे. तो ज्या कुठल्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतो आहे तो त्या कंपनीच्या नेटवर्क मध्ये आहे का. मग तो पुण्यात असू शकतो, हैदराबादला असू शकतो, बँगलोरला असू शकतो, मुंबईला असू शकतो. कुठल्याही शहरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये त्या कुठल्याही इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटल्स असतात. आता थोडंसं मी ऍडिशन असं सांगतो, जे मी मगाशी म्हणलो की ती ट्रीटमेंट जर तुमची प्री प्लॅन्ड असेल, की तुम्हाला माहिती असेल की आता उद्या मला ऍडमिट व्हायचंय आणि परवा माझ्यावरती ऑपरेशन होणार आहे, तर मग मी माझ्या भागातलं मग मी ते कॅशलेस, मग नेटवर्क कुठलं हॉस्पिटल आहे, नॉन नेटवर्क कुठलं आहे, मग मी इथे जावं का इथे जावं, हे सगळा मी विचार करू शकतो. पण तुम्ही जे म्हणलात की आता मला ऍक्सिडेंट झालाय, लोकांनी मला उचललंय आणि ऍडमिट केलेलं आहे, आता इथे माझ्याकडे चॉईस नाही हे बघायचं की हा हॉस्पिटल नेटवर्क मध्ये आहे का नाही. एक्झॅक्टली. मग जर ते नेटवर्क मध्ये तुमच्या सुदैवाने असेल तर तो क्लेम तुमचा कॅशलेस होईल, नसेल मग रिएम्बर्समेंट होईल. तर आता खूप प्रायव्हेट अशा इन्शुरन्स कंपन्या आहेत आणि गव्हर्नमेंटच्या पण आहेत. काय फरक आहे दोन्हीमध्ये? माझ्या मते थोडासा अप्रोचचा फरक आहे. अप्रोच जेव्हा मी म्हणतो तेव्हा असं आहे की गव्हर्नमेंट कंपन्या सांगतात आमच्याकडे मेडिक्लेम आहे, तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच घ्या, तुम्ही जर माझ्याकडे आलात तर मी त्याची माहिती देईन आणि तुम्ही ती पॉलिसी करा. प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचतील की तुम्ही का मेडिक्लेम घेतला पाहिजे, तुम्ही घेतला नाही तर काय होईल, मग आमचा हा प्लॅन तुम्हाला कसा मदत करतो, मग तुम्ही अमुक प्रकारचं काम करता, मग त्याच्यासाठी तुम्ही हा आमच्या कंपनीचा हा मेडिक्लेम का घेतला पाहिजे. म्हणजे माझ्या मते प्रॉडक्ट दोघांकडेही आहेत, चांगले प्रॉडक्ट दोन्ही कंपन्यांकडे आहेत, गव्हर्नमेंट कंपन्यांकडे पण आहेत आणि प्रायव्हेटकडे पण आहेत. पण अप्रोच जो आहे, अवेअरनेसचा जो अप्रोच आहे ना, हा प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता कदाचित त्याच्यामध्ये हा त्यांचा बिझनेस मोटिव्ह असू शकतो की इन्शुरन्स विकला गेला तर आमचा बिझनेस वाढेल आणि मग त्याचा विकला घेण्यापेक्षा जर मी आधी त्या कस्टमर पर्यंत पोहोचलो आणि ती पॉलिसी जर माझ्या कंपनी मार्फत झाली तर मला तो बिझनेस मिळेल, कदाचित हा अप्रोच असू शकतो. पण कस्टमरच्या दृष्टीने प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या आल्यानंतर जो सगळ्यात मोठा बदल पडला तो म्हणजे अवेअरनेस. म्हणजे ह्या इन्शुरन्स कंपन्यांनी जर सगळ्यात मोठं काम काही केलं असेल या इंडस्ट्रीसाठी तर हेल्थ इन्शुरन्सचा अवेअरनेस यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलाय. सर आता आपण अवेअरनेस बद्दल बोलतोय, तर पूर्वी याला जीएसटी लागत होता, आता गव्हर्नमेंटने जीएसटी काढलाय, तर असा काही बदल झालाय का की लोकांचा प्लॅन घ्यायचा अप्रोच वाढलाय वगैरे? ऍक्च्युली तसं अपेक्षित होतं, कारण काही वेळेला काय व्हायचं की सगळं झालं, आपण पॉलिसी, कंपनी, प्रॉडक्ट, प्रीमियम पर्यंत आलो आणि काही वेळेला मग लोक तिथे जाऊन थांबायचे, नाही 40,000 थोडा जास्त आहे, आपण असं करूयात, जरा 1-2-3 महिने थांबूयात, थोडी पैशांची सोय झाली की मग आपण पॉलिसी करूयात.
त्याच कस्टमरकडे समजा आज 40,000 त्याला सांगितलं किंवा तुझा प्रीमियम आता 32,000 आहे किंवा 35,000 आहे किंवा 34,000 आहे, तर काही प्रमाणामध्ये मी असं म्हणेन की त्या एका गोष्टीमुळे ती पॉलिसी होण्याचं प्रमाण वाढलं. पण जीएसटी वजा झाला म्हणून एकदम इन्शुरन्स घेण्याच्या लोकांच्या रांगा लागल्या असंही झालेलं नाहीये. म्हणजे फार जास्त फरक नाही नाही पडला. म्हणजे अजूनही लोकांमध्ये तितका अवेअरनेस नाहीये. अवेअरनेस मुळातच काय झालेलं आहे की हेल्थ इन्शुरन्स ह्या विषयावरचाच अवेअरनेस नाहीये. प्रीमियम ही नंतरची गोष्ट आहे किंवा प्रीमियम सेव्हिंग ही. बरं, दुसरी गोष्ट काय होत होतं की जर तो व्यावसायिक असेल तर तो जो जीएसटी इथे भरतोय तो इन्शुरन्स कंपनीला, तो त्याचा बेनिफिट कुठेतरी दुसरीकडे घेत होता. त्यामुळे त्याच्यासाठी तो प्रीमियम तसाही नेटच होता. त्यामुळे त्याच्या दृष्टीने तुम्ही इन्शुरन्स जीएसटी ठेवला काय किंवा काढला काय ऍज सच मला फार फरक. मी जर कुठेतरी जॉब करतोय तर माझ्यासाठी तो थोडासा 18% फरक पडला. त्यामुळे सेलमध्ये ऍज सच फार जास्त फरक नाही पडला. आता आजकाल आपण बघतो कॅन्सर खूप म्हणजे कॉमन झालेला आहे हा आजार. तर याच्यावर काही पॉलिसीज आहेत का? मेडिक्लेम मध्ये नाहीत, पण लाईफ इन्शुरन्स मध्ये काही कंपन्या आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्यात तुमच्या माहितीचं नाव असेल ते म्हणजे LIC ऑफ इंडिया. तर अशा काही कंपन्या आहेत की ज्यांनी स्पेसिफिकली कॅन्सर साठीच्या पॉलिसी काढलेल्या आहेत. बर. कारण दुर्दैवाने भारत आपल्या देशामध्ये कॅन्सर या आजाराचं प्रमाण खूप झपाट्याने वाढलंय. खरं. आणि बरं, नुसतं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय असं नाही, तर त्याच्यावरती ट्रीटमेंट पण वाढते आहे, ट्रीटमेंट पण तयार होत आहेत, पण त्याचा खर्चही वाढतोय. त्यामुळे ह्या गोष्टींची नक्कीच आज गरज आहे आणि ही गरज जाणून इन्शुरन्स कंपन्यांनी काही लोकांनी त्याच्यावरती इन्शुरन्सचे प्लॅन्स, कॅन्सर स्पेसिफिक प्लॅन्स काढलेले आहेत. पण मग त्याचा प्रीमियम जास्त असेल का? नाही, त्याचा प्रीमियम म्हणजे लाईफ इन्शुरन्स मध्ये जर तुम्हाला थोडीफार कल्पना असेल आणि त्याच्यामधले टर्म इन्शुरन्स हा जर प्रकार तुम्हाला माहिती असेल की वन्स इन लाईफ टाइम तुम्ही तो क्लेम करणार असता, कॅन्सरही साधारण तसाच आहे, तुम्ही एखाद दुसऱ्या वेळेलाच तो क्लेम करणार असता. तर त्यामुळे त्या प्रॉडक्टचे प्रीमियम्स कंपॅरेटिव्हली खूप कमी आहेत. म्हणजे तो न केल्याने जो तुमचा पुढे लाखांमध्ये खर्च होणार आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर विचार केला तर ते प्रीमियम्स मी म्हणेन जवळजवळ नगण्य आहेत. इतके कमी प्रीमियम्स आहेत त्याचे. म्हणजे हे स्पेसिफिक कॅन्सर साठीच आहेत. पण कॅन्सर साठी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्हाला कॅन्सर होण्यापूर्वी तुम्ही ती पॉलिसी घेतलेली असेल तर, आज मला कॅन्सर डिटेक्ट झालाय म्हणून जर मी इन्शुरन्स कंपनीकडे गेलो की आता मला पॉलिसी द्या आणि म्हणजे तो खर्च करतो, तर ती पॉलिसी त्याला नाही मिळत. त्याच्या आधी प्रिव्हेन्शन म्हणून ती पॉलिसी घेतली तर त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच होतो. बरोबर. सर, आता आपण हे एवढं हेल्थ वरती बोलतोय आणि लोकांचा अवेअरनेस बघतोय, सगळं बघतोय, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज बघतो आहे, या सगळ्यामध्ये तुमचा काय अनुभव आहे? काय वाटतं तुम्हाला, लोकांनी घ्यावं न घ्यावं? आता काय होतं म्हणजे तुम्ही पहिला पण मध्ये कुठे प्रश्न विचारला होता की लोक आजही मेडिक्लेम हा विषय शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ठीक आहे ना, बघू करू, एवढं काही केलंच पाहिजे असं नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा कोविड सारखी घटना घडली त्याच्यानंतर थोडासा अवेअरनेस वाढला, कारण तेव्हा बऱ्याच लोकांनी स्पेसिफिकली ज्यांच्याकडे मेडिक्लेम्स नव्हते त्यांचे बरेचसे पैसे त्याच्यामध्ये खर्च झाले आणि मग तेव्हा कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांना ह्या गोष्टीची जाणीव झाली की हे एकदा घडलंय, हे कदाचित परतही घडू शकतं. तर मागची स्टेज पुढच्या शहाणा आपण म्हणतो तसं काही बाबतीमध्ये घडलं की थोडासा अवेअरनेस वाढला. पॉलिसी घेणारी लोक वाढली का कदाचित खूप लोक वाढली नाही, पण त्या विषयावरती विचार करणारी लोक नक्कीच वाढली. म्हणजे आज आपण एखाद्या इन्शुरन्स बद्दल किंवा स्पेसिफिकली हेल्थ इन्शुरन्स बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा निदान त्याची तो माहिती नक्की जाणून घेतो. म्हणजे नाही याची मला गरजच नाहीये असं जो काही वर्षांपूर्वीचा जो अप्रोच होता किंवा हे पैसे मी दुसरीकडे म्युच्युअल फंडला देईन किंवा एक शेअर्सला देईन आणि तिथनं मी 3 पट 4 पट रिटर्न्स करीन, तुमच्याकडे काय पैसे वाया जाणार आहेत कारण मी ते वापरणार नाहीये, हा जो अप्रोच होता हा कालांतराने आता बदलत चाललेला आहे आणि लोक विचार नक्कीच त्याच्यावरती करायला लागलेली आहेत. आपण कॅशलेस बघितलं, रिएम्बर्समेंट बघितलं, आपल्या कंपनीने असा कुठला एखादा क्लेम सेटल केला आहे का? तुम्ही ह्या आठवणीत अगदी राहिलेला म्हणजे तुम्ही आता कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट आपण त्याच्याबद्दल पण बोललो की तुमचं हॉस्पिटल आणि कंपनी जर अग्रीमेंट मध्ये असतील तर तो क्लेम कॅशलेस होतो, अदरवाईज
तो रिएम्बर्समेंटला Reimburse. जातो. बरोबर. एक प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी आहे, मी आता स्पेसिफिकली त्याचं नाव नाही घेणार. एक साधारण 2 वर्षापूर्वीपासून त्यांनी त्यांच्या कस्टमरला एक ऍडिशनल सर्व्हिस म्हणून हा. एक इनिशिएटिव्ह असा घेतलेला आहे हम्म. की जरी तो हॉस्पिटल तुमच्या त्या नेटवर्कमध्ये, त्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसेल, हा. पण एक साधारण 24 ते 48 तास अगोदर जर तुम्ही त्या कंपनीला कल्पना दिली की हा. असा असा हा तुमचा, म्हणजे माझी पॉलिसी आहे, मी किंवा माझ्या फॅमिली मेंबरपैकी आम्ही ह्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होणार आहोत हा. आणि ते तुमच्या दृष्टीने नॉन नेटवर्क हॉस्पिटल आहे, हम्म. पण हे जर त्यांना 24 तास अगोदर कळलं तर ती कंपनी स्पेसिफिक त्या एका क्लेम पुरतं त्या हॉस्पिटलला नेटवर्कमध्ये घेते. बर. तुमचा क्लेम हा कॅशलेस प्रोसेस होतो आणि ते बरं. हॉस्पिटल परत नॉन नेटवर्क होतं. बर. असे माझे 3 अनुभव आहेत हा. पुण्यामधलेच. हम्म. त्याच्यातला एक अनुभव म्हणजे मला कायम याच्यासाठी लक्षात राहील की त्या क्लायंटने मला फक्त, आम्ही म्हणजे बायकोला त्याच्या ऍडमिट केलं होतं, त्यांनी हा. सांगितलं की असं असं ऍडमिशन झालेली आहे, बायकोला आम्ही ऍडमिट केलेलं आहे. मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे आता आपण त्याची रुटीन प्रोसेस चालू करूयात. हा. ऍडमिशन झाल्यानंतर म्हणजे कदाचित दुपारी संध्याकाळी त्याची बायको ऍडमिट झाली असेल, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला फोन केला की सर, हॉस्पिटलवाले म्हणत आहेत की कंपनीचा आणि आमचा अग्रीमेंट नाहीये, तुमचं क्लेम कॅशलेस होणार नाही. म्हणजे आम्ही जे हॉस्पिटलला अप्रुव्हल पाठवले, कंपनीला अप्रुव्हलसाठी हे मेल पाठवला होता, हा. तो परत आलेला आहे, कारण हे हॉस्पिटल आमच्या अग्रीमेंटमध्ये नाहीये, तुम्हाला बिल भरावं लागेल, मग तुम्ही आणि तुमची इन्शुरन्स कंपनी. बर. त्या केसमध्ये मी, माझा स्टाफ, माझी कंपनी, क्लेम्सची आमची लोक आणि त्या हॉस्पिटल या सगळ्यांशी बोलून पेशंट ऍडमिट झाल्यानंतर विथ स्पेशल अप्रुव्हल आम्ही ती केस कॅशलेसच्या अंडर रजिस्टर केली आणि 3 दिवसांनी जेव्हा तो पेशंट डिस्चार्ज झाला तेव्हा तो क्लेम कंपनीने कॅशलेस प्रोसेस केला. वा. सो हे माझ्या दृष्टीने खूप कायम, आणि मी नेहमी असं म्हणतो की जर तुमचा हेतू चांगला असेल ना, म्हणजे कदाचित मी, माझं मोठेपण नाही, पण मी त्याला खूप सोप्या भाषेत सांगू शकलो होतो की नाही सर, हा रिएम्बर्समेंट जाणार, कंपनी नेटवर्कमध्ये नाही आहे, हॉस्पिटलच्या अग्रीमेंटमध्ये नाही आहे, मी काही करू शकत नाही. तुम्ही जर आधी बोलला असतात मग मी तुम्हाला दुसरं कुठलं तरी नेटवर्क हॉस्पिटल सुचवलं असतं. पण हेतू असा होता की नाही, कस्टमर आपल्यावरती विश्वास ठेवून त्यांनी इन्शुरन्स काढलेले आणि आज गरजेच्या वेळेला आपण हात वर करणं चुकीचं आहे, आपण आपल्या परीने प्रयत्न करूयात. कदाचित त्याची साथ लाभली, पुढची लोक ही तशीच लाभली की ज्यांनी म्हणलं की नाही ठीक आहे आपण प्रयत्न करूयात. आम्ही त्या दिवशी रात्री 9-9:30 पर्यंत आम्ही 3-4 वेगवेगळी लोक, आम्ही कॉन्फरन्स कॉलवरती 2-2.5 तास आमचं डिस्कशन झालं, मी, माझी कंपनी, ते क्लेम्सची लोक, हॉस्पिटल्सची लोक, आणि फायनली तो क्लेम आम्ही कॅशलेस प्रोसेस करू शकलो. वा, खूप So छान. हे म्हणजे कदाचित माझ्या कायमच लक्षात राहणार आहे. तर आता जसं आपण बोललो की क्लेम तो तुम्ही सेटल केलात, पण बरेचदा असं होतं की लोक घाबरतात की नाही, क्लेम होत नाहीये, पैसे मिळत नाहीत आम्हाला. तर अशी काय कारणं आहेत की तो क्लेम सेटल नाही होत? मी त्याच्यावरती आपण येऊ. मी थोडंसं अजून एक गोष्ट मागे जातो. काय होतं, आज तुमच्या माहितीमध्ये समजा असा विचार करा की 100 लोकांकडे मेडिक्लेम्स आहेत आणि त्या 100 पैकी 95 लोकांनी त्यांचे क्लेम्स केले, त्यांना क्लेम्स मिळाले. या 95 पैकी तुम्हाला सांगायला कोणीच येत नाही की मी मेडिक्लेम केला होता, माझे पैसे मिळाले बरं का. पण त्या 5 पैकी ज्याचा क्लेम नाकारला जातो तो तुम्हाला येऊन सांगतो मेडिक्लेम करू नका, कंपनी पैसे देत नाही. सो होतं काय की थोडीशी पॉलिसी घेण्याच्या आधीचीच तुमची थोडीशी मानसिकता ही अशी लोक येऊन थोडीशी निगेटिव्ह करतात. मग तुमचं परसेप्शन असं होतं की नाही जाऊ दे, नको ना, ह्याला दिले नाही, ह्यालाही दिले नाही, मग मी पॉलिसी करून मलाही पैसे मिळतील का, त्याच्यापेक्षा नकोच करायला. इथून ती सुरुवात होते. पण मुळात कारण हे नसतं. कुठल्याही इन्शुरन्स कंपनीमध्ये जसं मगाशी आपण स्टँडर्ड वेटिंग पिरियड्स बघितले होते, आता समजा तुमचा क्लेम त्या वेटिंग पिरियडच्या आत असला तर कुठलीच कंपनी तुम्हाला क्लेम देणार नाहीये. तुमची पॉलिसी 2 वर्ष जुनी असू देत, 6 महिने जुनी असू देत, किंवा काही कंडिशन, किंवा तुमचा प्रीमियम 50,000 असू दे किंवा 5 लाखाचा असू देत, त्यांच्या अटीमध्ये जर तुमची ती ट्रीटमेंट त्या वेटिंग पिरियड मध्ये बसत नसेल तर तो क्लेम तुम्हाला मिळणारच नाहीये. दुसरी गोष्ट, जो मगाशी दुसरा आपला विषय झाला की लोक पॉलिसी करत असताना माहिती लपवतात आणि येणं केलं प्रकरण त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ती माहिती कंपनीकडे येतेच. मग अशाही केसमध्ये बऱ्याच वेळेला ती कंपनीचा जो क्लेम आहे तो नाकारला जातो. काही वेळेला मी असं म्हणेन की पॉलिसी होल्डरची चूक नसते, पण तरी असं होतं. फॉर एक्झाम्पल, मध्यंतरी डेंग्यूची खूप मोठी साथ होती 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी, आणि बरेचसे क्लेम्स आम्ही बघितले ते डेंग्यूचे येत होते आणि त्यातले काही क्लेम्स नाकारले जात होते.
पेशंटचं म्हणणं असं असायचं की नाही, आम्ही डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने आम्हाला सांगितलं पेशंटला ऍडमिट करा म्हणून आम्हाला काय हाऊस नव्हती ऍडमिट व्हायची. पण मेडिकली त्याचं रिझनिंग जेव्हा आम्ही फाइंड आउट केलं की मेडिकल डॉक्टर्सकडनं की का असं घडलं, तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर डेंग्यू झाला म्हणून त्याला ऍडमिट व्हायलाच पाहिजे असं नाहीये. त्याच्या प्लेटलेट्स जर खूप कमी झाल्या असतील 1 लाखापेक्षा, म्हणजे त्याच्या 60,000 झाल्या, 70,000 झाल्या, त्याला टेम्परेचर राहतं आहे आणि ते बरं होत म्हणजे खाली येत नाहीये, कॉन्स्टंट राहतं आहे, तर अशा कंडिशन मध्ये त्याला कंटिन्युअस डॉक्टरच्या निगराणीची गरज आहे, म्हणून तो पेशंट आपण ऍडमिट करायला पाहिजे. पण डेंग्यू डिटेक्ट झालाय पण तुमच्या प्लेटलेट 1.25 लाख आहेत, ताप मॉडरेट आहे, मग त्याची ट्रीटमेंट सर तुम्ही घरी राहून पण घेऊ शकता किंवा घेऊ शकला असता, ऍडमिट करायची गरज नाहीये. पण तुम्ही काय केलं, पॉलिसी आहे ना, मग पैसे कशाला भरायचे, मग चला पेशंट ऍडमिट करा आणि क्लेम घ्या. पेशंटने तसं केलं असेल नसेल, पण एकंदरीत इन्शुरन्स कंपनीच्या दृष्टीने चित्र हे असं तयार झालं की गरज नसताना तुम्ही माणसाला ऍडमिट केलं का, तर फक्त पॉलिसी आहे म्हणून, आणि मग काही कारण मग त्या केसेसमध्ये ते क्लेम नाकारले गेले. पण म्हणजे ही कारणं आहेत की त्या म्हणजे क्लेम नाकारले जातात, पण मग गैरसमज बरेच होतात याच्यामुळे. होतात ना, जसं मी मगाशी म्हणलो की काय होतं की ज्याचा क्लेम सेटल होतो तेव्हा ज्याचा क्लेम कंपनीने आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा सेटल केला असेल, तरी तो जाऊन 4 लोकांना सांगत नाही की बाबा रे माझ्याकडे पॉलिसी होती त्यामुळे मला हे पैसे मिळाले, तू पण पॉलिसी कर म्हणजे तुझा फायदा होईल. ते अनफॉर्च्युनेटली आपल्या सोसायटीमध्ये घडत नाही. पण ज्याचा क्लेम नाकारला जातो ना, तो 100 लोकांना जाऊन सांगतो की नाही मेडिक्लेमच्या कंपन्या फक्त फसवतात, ते तुम्हाला पॉलिसी घेताना सांगतात की आम्ही सगळे क्लेम देऊ तुमचे, पण बघा मला गरज होती तेव्हा त्यांनी मला पैसे दिले नाही. हा निगेटिव्ह प्रचार जास्त प्रमाणामध्ये होतो. तर खूप सारे आता बाजारामध्ये पॉलिसीज आहेत, पॉलिसी बाजार आहे, तर काय फरक आहे पॉलिसी बाजारवरनं लोक घेतात आणि आपल्या सारख्या कंपन्यांमध्ये लोक येऊन जेव्हा पॉलिसी घेतात, तर याच्यामध्ये काय फरक आहे? मुळात पहिले तर हे समजून घ्यायची गरज आहे माझ्या मते कदाचित की मेडिक्लेम हा खूप वैयक्तिक विषय आहे. म्हणजे माझ्याकडे आज एका कंपनीची अमुक इन्शुरन्स पॉलिसी आहे म्हणून यांनी पण तीच घ्यावी, तुम्ही पण तीच घ्यावी, माझा अनुभव चांगला आहे म्हणून तुम्ही पण तीच करावी, अशातला तो भाग नाहीये. कारण तुमच्या घरी लोक किती आहेत, त्यांची साधारण वय किती आहे, तुमचं राहणीमान साधारण काय आहे, तुम्हाला काही मेडिकल काही हिस्ट्री आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण एखादी इन्शुरन्स पॉलिसी ठरवतो. पॉलिसी बाजार सारखी कंपनी काय करते की जो डेटा तुम्ही त्यांना द्याल, तुम्ही काय करता, तुम्ही तुमचं वय टाकता, फॅमिली मेंबरचं वय टाकता आणि सांगता मला एक 10 लाखाची पॉलिसी करायची आहे. तो काय करतो, ह्या क्रायटेरियामध्ये ज्या 20, 22, 25, 30 कंपन्या दिसतात त्या सगळ्यांचे बेनिफिट तो तुमच्या समोर आणून ठेवतो. बरोबर. तो तुम्हाला मेडिकल हिस्ट्री विचारत नाही, तो तुम्हाला नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स त्यांचं वय किती आहे फार डिटेलिंग तो विचारत नाही, एखादं स्पेसिफिक बेनिफिट किंवा कव्हरेज तुम्ही त्या पॉलिसीमध्ये बघता आहात का हे तो विचारत नाही, तुम्हाला नक्की कुठल्या प्रकारची पॉलिसी हवी आहे हे तो विचारत नाही. त्यामुळे माझ्या मते पर्याय जाणून घेण्यासाठी, म्हणजे तुम्हाला फक्त जर आज मला एक मेडिक्लेम करायचं तर बघूया साधारण काय काय कंपन्या आहेत, कुठले कुठले प्लॅन्स आहेत, एक साधारण प्रीमियम काय रेंज मध्ये बसतो, एवढ्या माहितीसाठी तुम्ही नक्की पॉलिसी बाजारला जावं. पण जेव्हा तुम्हाला तो इन्शुरन्स खरंच घ्यायची वेळ येते तेव्हा नक्कीच आमच्यासारख्या एखाद्या अशा माणसाकडे यावं की जो तुम्हाला तुमची माहिती विचार, जसं मी म्हणलो की आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा पहिले त्याच्या अपेक्षा समजून घेतो, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्याच्या आजारपणांचं बॅकग्राऊंड समजून घेतो आणि मग त्याला हे सांगतो की बाबा तू काय केलं पाहिजेस, तुला त्या पॉलिसीमध्ये काय मिळणार आहे आणि मोर स्पेसिफिकली काय मिळणार नाहीये. तर होतं कसं की ह्या सगळ्या गोष्टींची जाण असून जेव्हा ती पॉलिसी नंतर मग केली जाते तेव्हा त्याचे क्लेम्स पण व्यवस्थित केले जातात. त्याला माहिती असतं की बाबा हे मी क्लेम करू शकत नाहीये त्यामुळे मी क्लेम करण्यात काही पॉईंट नाहीये, त्यामुळे त्याचे क्लेम्स रिजेक्ट होत नाहीत आणि मग ती पॉलिसी वर्षानुवर्ष चालू राहते. त्यामुळे माहिती घेण्यासाठी येस पॉलिसी बाजार, पण घेण्यासाठी म्हणजे सर आतापर्यंत आपण जे डिस्कशन केलं, जी चर्चा केली, याच्यामध्ये ऍडवायझरची खरंच खूप गरज आहे असं वाटतं. 100%. सर तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खरंच खूप छान माहिती दिली आणि हेल्थ इन्शुरन्स बद्दल जे लोकांना जी भीती होती ती अगदी खूप छान घालवलीत असं म्हणायला हरकत नाही. जर ती खरंच घालवली गेली तर कुठेतरी 2-5% माझा प्रयत्न यशस्वी झाला असं मला वाटतं. नक्कीच सर, तुम्ही आज माझं व्यासपीठला भेट दिल्याबद्दल व्यासपीठ तर्फे एक छोटीशी भेट. तर प्रेक्षक हो, तुम्हाला खरंच नक्की ही माहिती उपयोगी पडणारच आहे असं नक्की मला वाटतं. जर तुम्हाला याबद्दल हेल्थ इन्शुरन्स बद्दल काहीही
शंका असतील किंवा काही विचारणा करायची असेल तर मी सरांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या शंकांचं निरसन करा. आता हा आपला आजचा जो पॉडकास्ट होता तो हेल्थ इन्शुरन्सवर होता. त्यानंतर दुसराही सरांचा पॉडकास्ट येणार आहे लाईफ इन्शुरन्सवरती. आपण ही एक सिरीज करतो आहे, नक्की तुम्हाला ती उपयोगी पडेल. चला तर मग सरांच्या दुसऱ्या पॉडकास्टसाठी आपण सज्ज रहा. आपण नंतर नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.